बघा काय अप्रतिम टेक्स्चर आलंय। आज आपण घरीच थेट कढईमध्ये हॉटेल स्टाईल चमचमीत पावभाजी बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी आपल्याला लागेल बारीक चिरलेला कांदा, शिमला मिरची, फ्लावर, गाजर, कोबी, बटाटा, वाटाणे, टोमॅटो बीटची पेस्ट आणि लसूण अद्रकची पेस्ट। तर सगळ्यात आधी मी कढईत बटर आणि तेल टाकून घेते। हे चांगलं तापून घेऊया। त्यामध्ये जिरे टाकूया। आता इथे एक खास ट्रिक, तेल आणि बटर तापल्यावर आपण सगळ्यात आधी टोमॅटो आणि बीटची पेस्ट बटरमध्ये थोडी फ्राय करून घेणार आहोत। त्यामुळे बीटचा कच्चा वास निघून जातो आणि भाजीला रंग खूप छान येतो। फक्त 1 मिनिट परतून ही पेस्ट आपण काढून घेऊ। आता या बटरमध्ये आपण टाकूया बारीक चिरलेला कांदा। हे छान मऊ आणि गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचं। आता यात आले लसूण पेस्ट टाकायची आणि मगाशी बटरमध्ये आपण फ्राय केलेली टोमॅटो बीटची पेस्ट टाकून घेऊ। बघा आताच किती सुंदर रंग दिसतोय। आता 1 मिनिट आपण चांगले झाकण ठेवून वाफवून घेऊ। आता यात पावभाजी मसाला, धने पावडर, हळद, थोडा लाल तिखट आणि चवीनुसार थोडं मीठ हे सगळं मसाले छान वाफवून घेणार आहोत। मसाला छान परतून झाला की यात आपण चिरलेल्या सगळ्या भाज्या टाकून घेऊया आणि मसाला सोबत थोडं परतून घेऊया। आता एक महत्त्वाची गोष्ट, जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही या भाज्या कढईमध्ये झाकण ठेवून शिजवू शकता, पण मला थोडी घाई होती म्हणून मी वेळ वाचवण्यासाठी या भाज्या कुकरमध्ये शिजवून घेतल्या आहेत। भाज्या शिजवण्यासाठी मुख्य म्हणजे गरम पाणीच टाकायचं बरं का। गरम पाण्यामुळे भाजीची चव बदलत नाही। आता कुकर बंद करून याच्या 5 ते 6 शिट्ट्या काढून भाज्या एकदम मऊ शिजवून घेऊया। आता कुकरमध्ये स्मॅशरने सगळ्या भाज्या चांगल्या मॅश करून घेऊ। आता वळूया आपल्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या स्टेपकडे। कढईत आपण पुन्हा थोडं बटर आणि तेल गरम करून घेऊया। यात आपण टाकणार आहोत जिरे पावडर आणि थोडं हिंग। बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की पावभाजीमध्ये हिंग, जिरे पावडर टाकतात का? तर हो, नक्कीच। यामुळे भाजीला खूप छान सुवास येतो आणि पचनासाठी हलकेपणा येतो। आता यात लगेच सगळी भाजी न टाकता आधी फक्त 1 चमचा मॅश केलेली भाजी टाकूया आणि मसाल्यांसोबत छान पटकन परतून घेऊया। आता मसाल्यामध्ये पावभाजी मसाला आणि काश्मीरी मेथी टाकून घेऊ आणि वरून कोथिंबीर टाकू। आता ही भाजी चांगली परतून झाली की उरलेली सगळी भाजी आपण टाकून घेऊया आणि 5 मिनिटं छान मंद आचेवर शिजवून घेऊ। आता यामध्ये तुम्हाला हवं तसं थोडं थोडं पाणी घालून घ्या, जेणेकरून सगळे मसाले एकजीव होतील। तर मंडळी बघा, आपली 2दा फोडणी दिलेली पावभाजी खाण्यासाठी एकदम तयार आहे। तुम्ही माझी युनिक पद्धत घरी नक्की ट्राय करा आणि पावभाजी कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।